शिर्डीतील साई मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी. शिर्डीच्या साई मंदिराला धमकीचा मेल. साई संस्थांची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्षवेधी आंदोलन. महायुतीतील मंत्री आणि आमदारांविरोधात आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्षवेधी मुका आंदोलन. पुण्याच्या अंबिका कला केंद्रात गोळीबार प्रकरण. मुळशीचे आमदार शंकर मांडेकरांच्या भावाकडून गोळीबार. मांडेकरांच्या भावासह तिघांना पोलिसांनी केली अटक. वसईमध्ये प्रहारचं चक्काजाम आंदोलन. मुंबई अहमदाबाद महामार्गावर चक्काजाम. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. संगणकाअभावी कोल्हापुरातील डिजिटल लायब्ररी बंद. कोल्हापूरच्या सदर बाजार येथील डिजिटल लायब्ररी बंद. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालेलं उद्घाटन. अनिल अंबानींशी संबंधित ईडीचे 50 ठिकाणी छापे. जवळपास 50 ठिकाणी छापेमारी सुरू. सूत्रांची माहिती. मुंबई दिल्लीत अनेक ठिकाणी छापेमारी. रमी खेळाच्या नादात बागायतदाराला आर्थिक फटका. बागायतदाराने गमावले 84 लाख रुपये. पिंपरी चिंचवड शहरातील प्रकार. रायगडच्या महाडमध्ये अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई. पोलिसांनी 88 कोटी 92 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. अंमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची कारवाई. नवी मुंबईत मराठी तरुणाला जबर मारहाण. मराठीत बोलला म्हणून अमराठी तरुणाकडून मारहाण. वाशीतील एका कॉलेजमधील घटना. नाशिकच्या पंचवटी परिसरात 2 गटात तुफान राडा. वर्चस्ववादातून 2 गट समोरासमोर भिडले. दोन्ही गटाकडून दगडफेक आणि हवेत गोळीबार. आणि आज गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर सोन्यात घसरण. सोन्याच्या भावात आज 1000 रुपयांची घसरण. सोन्याच्या भावात घसरण झाली तरी ग्राहक मात्र प्रतीक्षेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.